परळीमध्ये विरोधात प्रचार केला त्याचा राग उद्धव ठाकरे यांनी ठेवला असं संतोष धुरी यांनी म्हटलंय। भाजप प्रवेशानंतर धुरींनी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली। तर पक्षामध्ये काही लोक छुपे होते ते आता थेट उघडपणे गेले असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। त्या गोष्टीचा राग ठेवायचा की यांनी माझ्या विरोधात प्रचार केला, डोर टू डोर जाऊन प्रचार केला, नको नको त्या गोष्टी केल्या वगैरे, सभेमध्ये माझ्याबद्दल वाईट साईड बोलले। अरे बोलणार ना, इलेक्शन संपलं की सगळे कसं विसरून जातात त्या गोष्टी। पण ह्यांनी ते कोत्या बुद्धीचे हे जे वडील आणि मुलगा आहे त्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी तो राग आमच्यावर काढला। संतोष धोरी यांनी सुद्धा मनसेमधून बघा काही लोक छुपे होते ते उघड गेले। 6 ते 7 महिन्यानंतर कुठे जाऊन धुरींनी ब्लड टेस्ट केलं असं सचिन अहिर यांनी म्हटले। धुरींना आता कुठला साक्षात्कार झाला त्यांनी ब्लड टेस्ट केली असं अहिर यांनी म्हटले। युतीमुळे हिरवं रक्त केलं, धुरींच्या या टीकेला अहिर यांनी हे उत्तर दिलं। चर्चेला कुणाला घ्यावं कुणाला नको असं आम्ही काही सांगितलं नव्हतं असंही सचिन अहिर यांनी म्हटले। काँग्रेस बरोबर जाऊन या लोकांनी स्वतःचं रक्त हिरवं केलेलं आहे, आता परत इकडे येऊन आपलं पण रक्त हिरवं करण्याचा प्रयत्न करणार, आपल्याला कुठेही स्थान देणार नाहीत। त्यापेक्षा मी माझा विचार करतो, संदीपजीचं वय मन खूप मोठं आहे, ते खूप सीझन आहेत, त्यांनी सांगितलं तू विचार कर बाबा, मी काय येत नाही। मग उशिरा का केला? ज्यावेळी हे 4-5 महिने अगोदर ज्यावेळी होते त्यावेळी असेमध्ये ते होते, सर्व प्रक्रियेमध्ये त्यांनी पुढाकार घेण्याचं काम खालच्या स्तरावरती किंवा त्यांना दिलेल्या ज्या जबाबदारी आहे ते करण्याचं काम केलं। मग अचानकच त्यांना हे आता 5-6 महिन्यानंतर हा कुठचा साक्षात्कार झालं आणि कुठचा ब्लड टेस्ट त्यांनी केला हे बघावं लागेल, कुठच्या लॅबमध्ये गेले होते ते।